नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 22 जूनच्या भागामध्ये राकेश सायलीला मारण्यासाठी रूममध्ये प्रवेश करतो आणि सायली म्हणते तू कोण आहेस, पण तो न काही बोलतात पुढं पुन्हा सायलीला मारायला येतो आणि सायली आरडाओरड करते आणि अर्जुन तिथे येतो. अर्जुन त्याला खूप मारतोय. त्याचा मास्क काढण्याचे दोघंही प्रयत्न करत आहे, पण त्याचा मास्क काही निघत नाही. प्रेक्षकांना तितकंच राकेश पळून जातोय. अर्जुन सायलीला म्हणतो हे बघ तू इथं बैस, मी आलोच बरं का, असं म्हणतो. सायलीला बसवतोय आणि त्याच्या चोराच्या मागं म्हणजे राकेशच्या मागं धावतोय आणि तोपर्यंत सायलीच्या हाताला काहीतरी लागतंय. प्रेक्षकांना ती बघते तर ती चेन दिसते. ती म्हणते ही चेन त्या चोराचीच असली पाहिजे आणि अर्जुन खाली येतो तर अर्जुन जो आरडाओरड करत असतो त्याच्यामध्ये कल्पना त्याला म्हणतो अरे काय झालं अर्जुन. अर्जुन म्हणतो मामा आपल्या घरामध्ये चोर घुसलाय ग, असं म्हणून दोघंही म्हणता काय सांगतोस. आणि तितक्यात लगेच सायली खाली येताना दिसते आणि अर्जुन म्हणतो तू खाली का आलीस बायको, सावकाश उतर, असं म्हणत असतो. आणि लगेच तो इन्स्पेक्टर सावंतला फोन करतोय आणि सावंतला सांगतो की हे बघा आमच्या घरामध्ये चोर घुसलाय, तुम्ही लवकरात लवकर या. आणि लगेच बाहेर तो आणि अश्विन दोघंही त्या चोराच्या शोधामध्ये बाहेर पडलेले. प्रेक्षकांना तेही आपल्याला दिसतंय, पण ते चोर काही त्यांना सापडत नाही. म्हणजे राकेश तोपर्यंत तिथून निघून गेलाय आणि इन्स्पेक्टर सावंतसुद्धा तिथं आलेले आहे आणि ते म्हणतात की हे बघा चोर तर काही सापडला नाही गेटपाशी, काय तो निघून गेला असेल, मी 2 कॉन्स्टेबल ठेवतो इथं, असं म्हणजे दोघंही पुन्हा घरात येत आहे. आणि सायलीला कल्पनाताई म्हणत सायली तुला मारण्याचा का प्रयत्न करत असेल बरं का, पण तू व्यवस्थित आहे ना, तुला काही झालं तर नाही ना, असं त्या विचारत असतात. तितकं अश्विन आणि अर्जुन आतमध्ये येतात आणि मग सायली म्हणते तर जो चोर असेल तो तर मग ही सोन्याची चेन त्याच्याजवळ कसं काय आली आणि तो सोन्याची चेन कसं काय घालं, कारण झटापट करताना ही चेन माझ्या हातामध्ये आली, असं अर्जुन सर्वांना सांगत असते. आणि तितक्यात अस्मिता म्हणते की अरे ती चेन तर मी कुठेतरी बघितलेली, मी कुठं बघितली हेच मला आठवत नाही. तिथं कल्पनाताई म्हणता अगं अस्मिता ही चेन प्रत्येकाजवळ असते ग, तितका एवढं विशेष नाही, चेन इथून तिथून सर्व सारखीच असते. पण अस्मिता म्हणते नाही ग मम्मा, ही चेन मी कुठेतरी बघितलेली आहे पण मला आठवत नाही. कल्पनाताई सर्वांना रूममध्ये जायला लावताय आणि राकेश सुमनताईला म्हणत असतो की हे बघ मम्मा, मी आल्यापासून बघतोय पण तू पप्पांचं एकदा सुद्धा नाव घेतलं नाहीये का ग, असं तुला वाटत नाही का पप्पांना भेटायला जायला पाहिजे वगैरे. सुमन काकी लगेच म्हणत असते काय काय विचारतोय तुझ्या तुझ्या पप्पांनी केलंच काय माझ्यासाठी आणि मी का म्हणून त्यांचं विचारू, त्यांचा माझा काही एक संबंध नाही. आणि राकेश खूप काही बोलत असतो. तितकंच प्रतिमा आत्या तिथं येतात आणि प्रतिमा आत्या म्हणता हे बघ राकेश, तुझं हे जे बोलणं आहे ना सुमनला ते तुझं बरोबर नाही बरं का, आईशी असं कोणी बोलतं का बरं का, तू माफी माग बरं का अगोदर तुझ्या मम्माची, असं म्हणून प्रतिमा आत्या त्याला म्हणत असताना तो म्हणतो की अरे इतकंच काही बोलणं योग्य नाही, त्याला मी आता हे याचंच सावरून घेतो स्वतःला. म्हणून तो लगेच सुमन काकीला म्हणतो की मम्मा मला माफ कर, माझ्याकडनं चुकलं बरं का, पण मनात म्हणत असतो हे जे काय मला करायचं आहे ना ते मी माझ्या पद्धतीने करल. मी सुमन काकीचे डोळे पूर्ण अश्रूंनी भरलेले आणि इकडे पुन्हा सायली अर्जुनला म्हणत मधुभवनवर हल्ला जो झाला जातो नागराजनीच केला होता आणि आताही हल्ला जो केला असेल एक तर मैपतनी केला असेल किंवा नागराजनी, पण अर्जुन म्हणतो तो नागराजने हल्ला केला असेल, तो जरी जन्मदे असला ना तरी तो काही करू शकतो, म्हणून त्याला भेटायला जातो आता. आणि सायली लगेच म्हणते चला मी तर प्रियाला भेटून येते बरं का, कारण जोपर्यंत अर्जुन घरात येतो तोपर्यंत ते मला जाऊ देणार नाही. कल्पनाताई सर्वांना आवाज देते आणि खाली आल्यावरती सर्वजण काय झालं मम्मा का आवाज देते असं म्हणतात. सर्वजण समोर बघतात, त्यांना प्रिया दिसते. प्रियाला बघून सर्वजण चकित होत आहे. चकित म्हणजे धक्काच बसतोय की ही तर कसं काय आली. कल्पनाताई तू का आली तर तुला नाही सांगितलं, तुझा आमचा काही एक संबंध नाही. पण प्रिया म्हणते अहो आई माझं ऐकून तर घ्या, मी तुम्हाला एक बातमी देण्यासाठी आली. सुभेदारांचा वंश म्हणजे तुमचा नातू माझ्या पोटामध्ये आहे, मी अश्विनच्या बाळाची आई होणार आहे. पण कल्पनाताई म्हणताय हे बघ तुम्हाला काही सांगून तुझा एक काही परिणाम होणार नाही, हे सर्व खोटं आहे. आणि ती पुन्हा म्हणते माझं ऐकून तर घ्या. पण कल्पनाताई बाई म्हणते तुला हात जोडते पण तू जा आमच्या आयुष्यामधून, आत्तापर्यंत आम्ही खूप भोगले तुझ्यामुळे, पण तू जा. आणि ती ऐकण्याच्या मनस्थितीच नसते कल्पनाताई, पण तरीसुद्धा प्रिया म्हणते तुम्ही असं का करताय. आणि सायलीलाही ती म्हणते अगं माझं ऐकून तर घे, खरंच मी खोटं नाही बोलत, अगं मी प्रेग्नेंट, हे सर्व अर्जुनला आणि अश्विनला माहिती आहे, तू त्यांना विचार हवं तर, असं म्हणून प्रिया तिला सायलीला सांगत असते. आणि इकडे अर्जुन लगेच नागराजला भेटायला जेलमध्ये गेला. तो म्हणतो हे बघ तुझा काय संबंध होता, तू सायलीवर का म्हणून हल्ला केला. नागराज म्हणतो अरे मी काही इतका पैशावाला दिसतो का तुला तर मी जेलमध्ये बसून हल्ला करेल, मी काही कोणावर हल्ला केला ना मधुभाऊवर ना सायलीवरती, हे सर्व चुकीचं आहे. आणि तुला वाटत असेल ना तर तू शोधून काढ, तुझ्या जो काही प्रूफ असेल ते सांग, असं अर्जुनला नागराज म्हणत असतो. आणि बघायला का पुन्हा उद्याच्या भागामध्ये आपल्याला दिसणारच. प्रिया सांगत असते सायलीला हे बघ तू अर्जुनला आणि अश्विनला विचार, त्यांना मी सांगितलं होतं प्रेग्नेंट आहे असं. आणि सायली लगेच म्हणजे तू आता बाहेर निघा अगोदर, माझा काही तुझ्यावर विश्वास नाही.
चला तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये भेटणारच आहोत. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सुझाव असतील तर मला कमेंटमध्ये सांगा.